सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक उद्धव ठाकरे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला उद्धव ठाकरे यांनी बळकावला. काँग्रेस नेत्यांच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंनी स्वतःचा उमेदवार सांगलीत उभा केला. मात्र आता उद्धव ठाकरेंचा तोच आडमुठेपणा त्यांच्याच गळ्यात फसला आहे. विशाल पाटील यांनी अखेर बंडखोरी करत निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. विशाल पाटील यांच्या या निर्णयामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे सांगली लोकसभेचं गणित कसं बदललं आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांनी सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाविरुद्ध उद्धव ठाकरे गट असा सामना सांगलीत होणार हे निश्चित झालं होतं. मुळात उद्धव ठाकरे गटाची स्वतःची अशी काही ताकद सांगलीत नाही. चंद्रहार पाटील पण नवखे आहेत. डबल महाराष्ट्र केसरी एवढीच काय चंद्रहार पाटलांची ओळख. उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघांवर दावा केला तो महाविकास आघाडीच्या भरवशावर. पण काँग्रेस पक्ष चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर नाराज असल्याने आधीच या मतदारसंघात बंडखोरी होणार अशी चर्चा होती. फक्त स्थानिक पातळीवरच नाही तर सांगली लोकसभेच्या जागेवरून महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व सुद्धा नाराज आहे. त्यात विश्वजित कदम हे चंद्रहार पाटलांच्या विरोधात असल्याने सांगलीत उद्धव ठाकरे गटाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानं सांगलीतील काँग्रेसचे पक्ष 100% विशाल पाटील यांच्या मागे उभा राहणार हे फिक्स झालं आहे. विशाल पाटील व काँग्रेस पक्षाचं जवळपास 3 लाखांपेक्षा अधिक मतदान सांगली लोकसभेत आहे. अशात महायुती विरोधी मतांचं ध्रुवीकरण होऊन विशाल पाटील व महाविकास आघाडीमध्ये हे मत विभाजित होणार आहे. ज्याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत काट्याची वाटणारी ही टक्कर आता महायुतीसाठी सोपी झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आडमुठेपणामुळे महाविकास आघाडीची एक जागा निवडणुकी आधीच धोक्यात आली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्षामुळे महायुतीला फायदा होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.